मकर राशी, साडेसातीचा भयानक चेहरा समोर. 25 मार्चनंतर सावधान. अखेर शनीचा अंत. मकर राशीच्या जातकांनो सावधान. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्या कुंडलीत अशा काही भयानक उलथापालथ घेऊन येत आहे, त्याची साधी कल्पनाही तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. ग्रहांची नक्षत्रीय चाल आता एका अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे तुमच्या नशिबाचा जुना हिशोब अत्यंत धक्कादायक पद्धतीने चुकता होणार आहे. तर येणाऱ्या वादळापूर्वीची ती भीषण शांतता आहे. उद्या रात्री 12 वाजता तुमच्या घरात एक मोठा तमाशा होणार आहे, जो तुमच्या कुटुंबाची आणि तुमची झोप ओढून टाकेल. तुमच्या घराच्या भिंतीमागे नक्कीच कोणते षडयंत्र शिजत आहे, हे रहस्य उलगडण्याची वेळ आता आली आहे. मकर राशीच्या जातकांनो, मार्च महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात 3 चमत्कारी घटना घडणार आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्याच्या धक्क्याने अर्ध्या रात्री झोपेतून जागे करतील. पण या आनंदाच्या लाटेसोबतच एक अत्यंत वाईट घटना देखील सावलीसारखी दबा धरून बसली आहे. एक अत्यंत वाईट घटना देखील तुमच्या सुखावर विरजण घालू शकते. उद्या 12 वाजता होणारा तमाशा या वाईट घटनेची पहिली रात्र ठरली असणार आहे. शनीच्या उत्तर भाद्रपद नक्षत्राचा हा असा प्रभाव आहे, जो तुमच्या शिस्तीची आणि संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे. तुमच्या नशिबात नक्की काय लिहिले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी शनी आता दुसऱ्या भावात बसून तुमच्या नशिबाचा कॉल देणार आहे. या आठवड्याच्या मध्यरात्रीनंतर तुम्हाला किती वाजता काही असे विचित्र संकेत किंवा भास होतील, जे तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटापासून सावध करण्यात येत आहे. एका बाजूला धनप्राप्तीची गुपित दडले आहे, तर दुसऱ्या बाजूला विनाशाची भीती आहे. हा काळ इतका सस्पेन्स वाढवणारा आहे की प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला नवीन रहस्य जाणवेल. या शेवटच्या आठवड्यातील खेळाला समजून घेण्यासाठी तुम्हाला कर्माचा आरसा स्पष्टपणे पाहावा लागेल, कारण त्यातच तुमच्या बचावाचा मार्ग धरला आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या कार्यक्षेत्रात आठवड्यात पाहिलं तर मोठा चमत्कार घडणार आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात गेल्या अनेक दिवसापासून विरोधक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्यासमोर तुमची प्रतिष्ठा अचानक एका रात्रीत उंच होईल. तुमच्या प्रगतीचा हा स्फोट पाहून तुमचे हे तसेच दूर देखील थक्क होऊन तुम्ही देखील तसेच बघत राहतील, कारण तुमची कार्यक्षमता पाहून वरिष्ठ तुम्हाला मोठी जबाबदारी सोपवतील. की मकर राशीच्या जातकांनो, नवीन संधीच्या शोधात होत्या, त्यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरेल. तुम्हाला एक अशा ठिकाणाहून कामाच्या वापरात जाईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मात्र ही संधी पदरात पाडून घेताना तुम्हाला अत्यंत गोपनीयतेने हालचाली कराव्या लागतील, कारण तुमच्या यशाचा हा मार्ग अत्यंत सुरक्षित असणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या चमत्कारासोबतच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. शनीची ही नक्षत्र स्थिती सांगते की तुमच्या यशाचा मार्ग हा मत्सर आणि भरलेला असू शकतो. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, विशेषतः तुमच्या व्यावसायिक भागीदारांवर, कारण तेच तुमच्या प्रगतीचा अडथळा बनण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने वागा. तुम्हाला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. मकर राशीच्या जातकांनो, या आठवड्यात दुसरा चमत्कार तुमच्या आर्थिक स्थितीत घडणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून अडकलेली तुमची आर्थिक विवंचना एक क्षणात नष्ट होईल. हा चमत्कार केवळ पैसा मिळवण्यापुरता मर्यादित नाही, तर शनीची ही स्थिती सांगते की तुमच्याकडे येणारा हा पैसा भविष्यातील एका मोठ्या आर्थिक साम्राज्याचा पाया ठरणार आहे. कोणाशीही याचा गवगवा करू नका, कारण तुमच्या संपत्तीवर शत्रूही वाईट दृष्टी लागण्याची शक्यता आहे. संयम राखूनच या संपत्तीचा विनियोग करा. सुरुवातीला तुम्हाला धोकादायक वाटू शकते, मात्र आपल्या अनुभवाचा वापर केल्यास यातून तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नशिबाचे हे चक्र फिरले आहे, त्यामुळे पैशांच्या बाबतीत घेतलेला प्रत्येक धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. फक्त लोभ टाळा. मकर राशीच्या जातकांनो, तिसरा चमत्कार आहे तुमच्या संरक्षणाशी संबंधित आहे. शनीची ही वक्री दृष्टी तुमच्या गुप्त शत्रूसाठी काय ठरणार आहे. जे लोक तुमच्या विरोधात कट रचत होते, ते स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात असे काही अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग उरणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक आता आपोआप दूर होतील. या आठवड्यात तुम्हाला अशा काही लोकांचे खरे चेहरे कळतील ज्यांना तुम्ही विश्वासू मानले होते. हा अनुभव तुम्हाला प्रचंड धक्कादायक वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी एक मोठी सुरक्षा कवच ठरणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही कृती करण्याची गरज नाही. फक्त शनिदेवावर विश्वास ठेवून शांत राहा.
न्यायदेवता स्वतः त्यांचा हिशोब पूर्ण करेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता पूर्णपणे नष्ट होण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून घरात दडपण जाणवत असेल तर या आठवड्यात तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल. शत्रूंच्या वाईट नजरेपासून तुमचे संरक्षण होईल, ज्यामुळे तुम्हाला एक नवीन मानसिक ऊर्जा आणि विलक्षण शांतता लाभण्याचा अनुभव येईल. मकर राशीच्या जातकांनो, तिसरा चमत्कारिक आनंदाच्या काळात एक वाईट घटना घडण्याची दाट शक्यता आहे. ही घटना तुमच्या कौटुंबिक शांततेची किंवा वडिलोपार्जित संपत्तीची असू शकते. रात्री 12 वाजता होणारा तो तमाशा याच वाईट घटनेशी संबंधित असेल. घरामध्ये अचानक उद्भवलेली वादावादी तुमच्या मानसिक सुखाचा पूर्णपणे भंग करू शकते. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या शब्दांवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची एक चुकीची प्रतिक्रिया आगीत तेल ओतण्याचे काम करेल आणि कुटुंबात मोठी दरी निर्माण करू शकते. ही वाईट घटना टाळण्यासाठी तुम्हाला अत्यंत संयमी राहावे लागेल. शनी तुमच्या कर्माचा साक्षीदार आहे, त्यामुळे कोणाचेही मन दुखावू नका, अन्यथा आलेलं भाग्य हातातून निसटून. या वाईट घटनेचे संकेत तुम्हाला घरातील वातावरण बिघडण्याच्या स्वरूपात आधीच मिळतील. अचानक कोणाशी तरी होणारे तीव्र मतभेद हे त्या घटनेची सूचक असू शकते. अत्यंत सावधगिरीने वागा आणि कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. तुम्ही या काळात मन मोकळे केले तरी या वाईट घटनेचा प्रभाव तुम्ही कमी करू शकाल. शेवटचा आठवडा तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्याचा काळ आहे. शनी तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे, त्यामुळे सतर्क राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.